सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज. गिरवी गावातील माझे सर्व ज्येष्ठ बंधू आणि भगिनींनो, उपस्थित कुळकी पंचायत समिती आणि कुळकी जिल्हा परिषद गटामधून आलेले माझे सर्व सहकारी, आदरणीय आमदार साहेब श्री सचिन पाटील साहेब, आदरणीय धनंजयदादा अमर भैया, राहुल निंबाळकर, आदरणीय बाळासाहेब कदम, आदरणीय सचिन ननावरे, आदरणीय संजय देशमुख, आदरणीय विजय पैलवान, आदरणीय राजा अंबटने, आदरणीय बाळासाहेब काशीद, आदरणीय स्वागत काशीद, सचिन सस्ते, विकास सस्ते, ॲडव्होकेट सागर सस्ते, संजय कदम, संदीप निंबाळकर, विजय कदम, बाळासाहेब कदम, सिद्धराज कदम आणि मांढरेअप्पा. जर कुणाचं नाव माझ्याकडून घ्यायचं राहिलं असल्यास मी सर्वांची क्षमा मागतो. आज या ठिकाणी रथसप्तमीचा मुहूर्त आहे. गिरवी गावामध्ये आपला तिन्ही उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी नारळ फोडून आपण करतोय. आज या गावचे आणि नेते आणि फलटण तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय चिमणरावजी कदम यांचा जयंती आहे आणि या जयंतीला त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना विनम्र असं अभिवादन करतोय आणि आपल्या सर्वांच्या पुढे दोन शब्द म्हणजे आमची भूमिका या ठिकाणी मांडण्याकरता या ठिकाणी आलो. प्रथमतः मला आपल्या सर्वांना सांगायचे की चिमणराव कदम साहेबांच्या नंतर या गावाला पहिल्यांदा विधानसभेत उमेदवार निवडून आला ते म्हणजे सचिन पाटील साहेब. आमदार साहेबांच्या काळामध्ये या भागामधले राहिलेले प्रलंबित प्रश्न मोठ्या प्रमाणावर जे प्रश्न होते ते प्रश्न मागच्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण हातावेगळे केले. आपण ज्यावेळेस आमदार साहेब तुमच्या निवडणुकीच्या आधी मी इथं आम्ही नारळ फोडला रस्त्याचा, त्यावेळेस लोक सांगत होते की हा खोटा नारळ, बाळासाहेबांना अनुभव आहे, हा नारळ होणार नाही, असा रस्ता होऊ शकत नाही. ज्यांना रस्त्याची माहिती नव्हती की असा रस्ता यांनी मंजूर करून आणलाय, आपण बारामती फलटण रस्ता असू, हा रस्ता असू, तिथं गडकरी साहेबांनी तर जाहीर सांगितलं आदरकी रस्त्याचे आदेश आपल्याकडे आहेत, ह्या रस्त्याचे आपल्याकडे आदेश आहेत. पण काही लोक गपचुपी देऊन सांगतात, जाहीर सांगायची हिंमत नाही त्यांना, आम्ही डायरेक्ट बोलू. गपचुपी देऊन सांगतात की हा कालचा रस्ता आम्ही केला. गिरवी गावाला सत्य माहिती आहे, कॉन्ट्रॅक्टर आहेत निंबाळकर साहेब, त्यांना माहिती आहे, आसूवाल्यांना माहिती आहे, राजाळेवाल्यांना माहिती आहे. पण काहीतरी आपल्या या ठिकाणी तोंड दाखवायला जागा पाहिजे. हा रस्ता एकदा नाही, आदरणीय कदम साहेबांनी केला होता, त्यानंतर आपण 2दा डांबरीकरण केलं, जन्नीचा मळा केला, जाधववाडा रस्ता केला, गावातल्या अंतर्गत डांबरीकरण केलं, स्मशानभूमीचा विषय आपण तिथं सोडवला, अंतर्गत या ठिकाणी ब्लॉक बसवायचा कार्यक्रम, हे ब्लॉक सुद्धा मला वाटतं आपल्याच काळात नसेल, हे खाली ब्लॉक आहेत. गावामध्ये हायमास्ट दिले, बंधाऱ्याची कामं आसपासची केली, या ठिकाणी नीरा देवघरचं काम मोठ्या प्रमाणावर चालू, ही कामं कोण नाकारू शकत नाही. धुमाळवाडीचं झालेलं काम, धुमाळवाडीमधला झालेला विकास, आज बोडकेवाडी ते दर्याचीवाडी ते ठिकाणचं चाललेला रस्ता, निरगुडी मांडव खडक चाललेले रस्ते, हे रस्त्याची कामं कोण नाकारू शकत नाही. विकास काम रस्ते असो आणि या ठिकाणी पूर्व भागाला दिलेली MIDC, नायकवाडीची MIDC कोण नाकारू शकत नाही. पण काही लोकांना पडल्यानंतर खोटं बोलायची हौस येते आणि येऊन इथं अंधारात खोटं बोलून जातं. काही संबंध नाही, रस्ता कशातनं झालाय, किती किलोमीटरचा आहे, बजेट काय, कुणी केलं काय माहिती नाही. हे रस्त्याचं काम आपण ताकदीने वारोगडपर्यंत न्यायचं, म्हणून आपण ताकदीने न्यायचं काम आदरणीय त्या काळाचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून या कामाचा मार्गेला लावला. बारामती फलटणचं रस्त्याचं काम गडकरी साहेबांना फलटण लागून केलं, त्यांच्या भाषणातच सांगितलं. दहिवडी रोडचं काम त्यांनी भाषणात सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे रस्ते कसे झाले हे मुख्यमंत्र्यांच्या भाषणात सांगितलं. आता मुख्यमंत्री जेव्हा सांगतायत की कुणी कामं केली आणि हे सांगतात आम्ही कामं केली, तुम्ही कामं केली असती तर तुम्हाला विधानसभेला लोकांनी पाडलं नसतं, नगरपालिका तुमच्या हातात काढून घेतली नसती.
आणि आता तिसऱ्यांदा जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्या हातात काय येणार आहे तर भोपळा येणार आहे. मला वाईट वाटतं या ठिकाणी सह्याद्री कदम चिमणराव कदमांचे नातू, ज्यांनी चिमणरावांचा पराभव ज्या रामराजे आणि त्यांच्या कुटुंबाने शारदा काकींना पाडलं, सह्याद्रीच्या आईला पाडलं, सह्याद्रींना पाडलं आणि कुठंच ठेवलं नाही. एकदा नाही सर 3-3, 4-4 निवडणुकीमध्ये या गिरवी गावचं महत्त्व ज्यांनी कमी केलं, ज्यांनी कदमांचं घर धुळीच मिळवलं आणि त्यांच्याच पाठीमागं हुराळी मेंढी लागली लांडग्याच्या पाठीमागं तिथं जाऊन गळ्यात टाकून घेतलं. आज रथसप्तमी आहे. चिमणराव कदम साहेबांच्या जिथं दिसल तिथं पाया पडणारा कार्यकर्ता, दर्शन घेणारा कार्यकर्ता. आणि कधीही मी कदम साहेबांचा अनादर केला नाही, कारण त्यांचं महत्त्व, त्यांची शक्ती, तालुक्याप्रती असणारं त्यांचं प्रेम हे सगळं वेगळं होतं. पण सह्याद्री कदमांना कुठनं दुर्बुद्धी घुसली, ज्यांनी ज्यांच्या कुटुंबाचं वाटोळं केलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून ग्रामपंचायतीला बसले, जिल्हा परिषदेला आता एका वर्षात 4 वेळा पक्ष बदलला आणि विधानसभेत वेगळी भूमिका, लोकसभेला आमच्या विरोधात भूमिका, विधानसभेला यांच्या विरोधात भूमिका, नगरपालिकेला आमच्या विरोधात भूमिका. 15 दिवसापूर्वी वेगळी भूमिका असणाऱ्यांना लोकांनी आलं पाहिजे, पक्षात काम केलं पाहिजे आणि पक्षात काम केल्यानंतर संधी पाहिजे. इथं काम न करता आल्याला संधी त्यांची मागायची भूमिका त्या ठिकाणी चुकीची होती. आम्हाला सांगितलं पंचायत समितीची उमेदवारी आम्हाला पाहिजे, जिल्हा परिषदेसाठी तिकडे मुलाखत दिली. इथं शिवरूपराजे आम्ही होतो, आमदार साहेब होतो, आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आम्ही चर्चेतनं मार्ग काढायची तयारी पण ठेवली असते. पण चुकीच्या माणसांच्या बरोबर राहायचं, गावाशी संपर्क ठेवायचा नाही, गावात ते राहत नाहीत, फलटणमध्ये पुण्या मुंबईला राहायचं आणि चुकीच्या संगतीत चुकीचे कार्यक्रम नेहमीच चुकायचं आणि चिमणराव कदम साहेबांचं नाव धुळीला मिळवायचं काम या ठिकाणी झालं. चिमणराव कदम साहेबांच्या नंतर आज या ठिकाणी आमदार सचिन पाटलांना संधी मिळाली. सचिन पाटील साहेब नशीबवान आहेत, या कोपऱ्यातच काहीतरी ताकद आहे आणि या तालुक्याची सत्ता खेचून घेते. आणि निश्चितपणे या ठिकाणी आज तुम्ही भवानी यायचा रस्ता बघा, हाय का कोण म्हणता येत आहे का क्रेडिट घ्यायला? कोण नाही येत. जी कामं या ठिकाणी सर्वांनी सांगितली. बाळासाहेब आता या ठिकाणी विजय पैलवान आणि त्यांचा ग्रुप या ठिकाणी नवीन आपल्याकडं सामील झाला. परिवर्तन फलटणमध्ये होत आलेले सर्वांना पोटाशी धरावं लागणार आहे. जिल्हा रुग्णालय तुमच्या गिरवी चिमणराव कदम साहेबांनी केलं म्हणून यांनी त्या 30 वर्ष त्याचं भंगार केलं. आज कुत्री वेल आहेत ते. बघितली का परिस्थिती काय? चौकटी गेल्या, गाढव आहेत त्याच्यामध्ये. फक्त कदमानी केलं म्हणून ह्यांनी बंद पाडलं. कदमांना राग कसा येत नाही मला हेच कळत नाही. आता ठीक आहे, बाकी यांचं सह्याद्रीचा विषय आपण सोडून द्या, पण जे गावचे ओरिजिनल कदम आहेत त्या कदमांना खऱ्या अर्थाने त्यांनी जागृत व्हायची वेळ आहे की ज्यांनी चिमणराव कदमांनी त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय केलं म्हणून ह्यांनी बंद पाडलं. गावाची सत्ता ह्या ठिकाणी खड्डे होते. पृथ्वीराज बाबांकडनं 2 वेळा आपण त्या ठिकाणी डांबरीकरण करून घेतलं. नाहीतर चिमणराव कदम साहेबांना तर इतके खड्डे गावात पडले तर कधी बघायला आले. गिरवी कायम फुली होती, ती फुली खोडायचं काम रणजितसिंह नाईक निंबाळकरनी केलं. हे कोणाला विसरतं काम. गावामध्ये ताकद दिली, गावामध्ये सत्ता दिली. मला या ठिकाणी सिद्धिराजला आम्हाला खऱ्या अर्थाने उमेदवारी करायची, दुर्दैवाने त्याचा फॉर्मबाद झाला आणि तरुण पुढे आली पाहिजे. आता गावामध्ये तुमची ताकद वाढली, अनेक प्रवेश झाले. मध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली 2 प्रवेश झाले. आत्ताच हा प्रवेश मोठा प्रवेश झाला. निश्चितपणे त्यांच्या मागं नुसते विजय पलवाला नाही, त्या दिवशी बसायला जागा नव्हती, एवढी 400-500 माणसांचा प्रवेश त्या ठिकाणी झाला. निम्म्यापेक्षा जास्त मतदान गिरवी हे जयकुमार शिंदे आणि या ठिकाणी विकास नाळे यांच्या पाठीमागे निश्चितपणे उभा करतो. जयकुमार शिंदेची ओळख सांगायची गरज नाही.
एका निष्ठेने एकाच्या बरोबर गेल्या आयुष्यभर त्या माणसाने आज काम करत आलेले, निष्ठेने काम करत आले, पक्षासाठी काम केले, लोकांसाठी काम केले, विकासासाठी काम केलंय. आणि म्हणून जयकुमार शिंदेंना त्या ठिकाणी सर्वांच्या मागणीनुसार आपण त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. विकास नाळे या ठिकाणी सरपंच होते आणि चांगलं नेतृत्व आहे. आम्ही त्यांचाही विचार आम्ही त्या ठिकाणी करत होतो, पण त्यांना खरं तर खाली जायचं होतं, आम्ही त्यांना वरती खेचून घेतलं. बाळासाहेबांना आम्हाला पर्याय शिल्लक राहिला नाही आणि मग आम्ही सर्वांशी चर्चा करून या ठिकाणी ही उमेदवारी दिली. तालुका वेगाने विकासाकडे, तालुक्याकडे, फलटण तालुक्याकडे आपण आता कलेक्टर ऑफिस आणतोय, SP ऑफिस आणतोय, या ठिकाणी महसूल भवन आणले, प्रशासकीय आणले, पोलीस स्टेशनच्या इमारती तुम्ही बघितल्या का, RT ऑफिस आणले. विकासाची कामं मोठ्या प्रमाणावर ताकदीने आपण खेचून आणतोय. फलटणकडे कुठनं, गिरवीला कुठनं या, तुम्ही बारामतीकडनं या, तुम्ही पंढरपूरकडनं या, पुण्याकडनं या, आदरकीकडनं या, पुशेगावकडनं या, उपळव्याकडनं या, कुठलाही रस्ता तुम्हाला खराब भेटणार नाही. त्याचं कारण आमदार साहेब आम्ही 24 तास फलटणच्या विकासासाठी गेले अनेक दिवस काम करतोय आणि कामाचं प्रचित म्हणून आज हा तुम्हाला या ठिकाणी आमचं पुढचे 50 वर्ष न खराब होणारा रस्ता तुम्हाला मिळाला. 3 मिनिटात 4 मिनिटात आता येता येता गिरवी नाक्यावरून, बरोबर आहे ना. पहिला जायला अर्धा तास लागायचा, धडाक 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 मनके डिले होत काम जायचं. तुमचा कायमस्वरूपीचा प्रश्न या ठिकाणी मिटवलेला. डोंबिवलीची योजना ही 4 महिने होती, त्याला 12 महिने देवेंद्रजींनी करून दिलं. देवेंद्रजींनी लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी आज अनुदान चालू करून दिलं. देवेंद्रजींनी आपल्याला शेतकऱ्याला मोफत वीज दिली. या ठिकाणी पंतप्रधानांच्या रूपाने मोफत राशन आज गोरगरिबाला मिळतंय. अजितदादांच्या रूपाने आज या ठिकाणी आमदार साहेब काम करतात. दादांच्या सहकार्याने या फलटण तालुक्यामध्ये जवळपास शहरामध्ये 16 कोटी रुपये दादांच्या याने आले. अनेक विकासाची कामं करायला अजितदादा आता अर्थमंत्री, देवेंद्रजी मुख्यमंत्री आपल्या, आणि या ज्यांच्या ताब्यात मध्ये ग्रामविकास खाते ते जयकुमार गोरे कोण आहेत तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. राज्यामध्ये जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकर एका नाण्याच्या 2 बाजू म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितलं नगरपालिकेला, शमशेरदादांच्या नगराध्यक्षाच्या वेळेस शेवटच्या सभेत सांगितलं की आम्ही 200 कोटी रुपये निधी देऊ. 50 ते 55 कोटी रुपयाचा निधी दुसऱ्या दिवशी त्यांनी दिला. त्याच्या गोष्टीचे सगळ्याचे आदेश या ठिकाणी आले. आणि परवा त्यांनी सांगितलं फलटण तालुक्यामधल्या सर्व जिल्हा परिषद निवडून आणा, ग्रामपंचायत समिती निवडून आणा, मी 250 कोटी रुपये या ठिकाणी निधी देतो. दुसरं कोण देऊ शकत नाही. ग्रामविकास मंत्रीच या ठिकाणचा निधी देऊ शकतो. दुसरं देऊ शकतो का? पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद हे ग्रामविकास मंत्र्याच्या अंडर खाली येतं. विकासाला निधी, गावातल्या विकासाला निधी तुम्ही या ठिकाणी निवडणूक कुणाला टिळा लावण्यासाठी नाही. या भागामधले अंतर्गत रस्ते, पानंद रस्ते, आता आमदार साहेबांनी 56 किलोमीटर रस्ते मंजूर करून आणले. एक नाही 56 किलोमीटर पानंद रस्ते आमदार साहेबांनी मंजूर करून आणले. मग या ठिकाणचा आमदार तुमच्या भागामधला आहे. तुम्ही गिरवीकरांनी एक लक्षात घ्या की आम्ही तुमच्याकडे सातत्याने मला दोन्ही या ठिकाणी निवडणुकाला माझ्या अंगावर लीड टाकले, तरी सुद्धा मी गिरवीला कमी केलं नाही. मागच्या विधानसभेला आमदार साहेबांच्या अंगावर लीड आहे. मी लोकसभेला उभा असताना माझ्या अंगावर गिरवीचं लीड आहे. आणि गिरवीला मी शेकडो कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो. आणि आधी पण पैसे प्रचंड मोठ्या प्रमाणावर गिरवी, बोडकेवाडी, धुमाळवाडी प्रचंड देत. आम्ही तुम्ही मतं दिली नाही म्हणून आम्ही कामं कमी केली नाही, पण शेवटी आम्ही सुद्धा माणूस आहे. अंतर्गत रस्त्याला गिरवीमध्ये 50 लाख रुपये दिलेत. आणि मी जिजामाला या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असताना जवळपास 1.5 कोटी रुपये या ठिकाणी गिरवीमध्ये दिलेले. प्राथमिक शाळा दिल्या, पाण्याच्या टाक्या दिल्या. मी एवढी कामं केली गिरवीमध्ये, मलाच माहिती नाही मी काय नारळ फोडा कधी आला नाही, हेच दोष आहे. पण आपल्याला सांगायचंय की मी माणूस आहे. सातत्याने आम्ही देत आलोय. तुम्ही आता ठरवायचंय गिरवीकरांनी की तुम्हाला आता चिमणराव कदमान नंतर आज सचिन पाटील गिरवीचे आमदार आहेत, तुम्हाला आमदारांचा अपमान करायचा आहे का ठरवायचंय? माझ्या अंगावर लीड टाकून तुम्ही माळशिरसचा माणसाला मतं जास्त दिली.
फिरकला भाऊ, सुखात नाही, दुखात नाही, करोनामध्ये नाही, कष्टात नाही, लोकांच्या अडचणीत नाही, केलेल्या ह्या रस्त्यावर एकदा पण गाडी आलेली नाही. सह्याद्री कदमांनी फिरून फिरून त्यांचा प्रचार केला ना. पण त्यानंतर गिरवी गावासाठी रुपया द्यायला कधी त्या ठिकाणी ज्यांना आपण निवडून दिलं त्या गावाने त्यांनी रुपया कधी निधी दिला नाही. एकदा तरी ओळखा गाव जवळची माणसं कोण, लांबची माणसं कोण, परकी कोण, कुणाचं ऐकायचं. ज्यांनी म्हणजे आपण असं जातोय का या ठिकाणी कसायला कायदा अर्जिन तशी म्हणे, ज्यांनी गिरवीचं वाटोळं केलं, ज्यांनी गिरवीला 20 वर्ष खड्ड्यात ठेवलं त्यांना गिरवीकर मत देणार आहे का? ज्यांनी गिरवीकरांच्या कदमांचं नाव निशाण पुसून टाकलं त्यांच्याकडे सह्याद्री गेला म्हणून त्यांना मत देणार आहे का? आणि ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी गिरवीसाठी एवढा मोठा रस्ता दिला, नीरा देवघर दिली, 2 बलकडी 12 करायचे काम केले, अंतर्गत रस्त्याला निधी दिला, त्या भारतीय जनता पार्टीवर अन्याय करायचा का तुम्ही एकदा ठरवायचं. तुम्ही चिमणराव कदम साहेब असते तर त्यांनी काय निर्णय घेतला हे लक्षात घ्या. त्यांनी पार्टी तर ती बघितली नसते. कदम साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं, या ठिकाणी गेला होता, पोरा तू काम करतोय, डेअरी उभा केली, कारखाना उभा केलाय, विकास करतोय. जिल्हा परिषदेच्या पंचायत समित्यांनी मला आशीर्वाद दिला, लोकसभेला मला आशीर्वाद दिला होता 2019च्या. कदम साहेब असते ना तर मग त्यांनी पायताने हाणलं असतं. कोणाला हाणलं असतं मी सांगायची गरज नाही. पण आपण कुणाला पायताने हाणू नका. ज्याची त्याची जागा, ज्याची त्याची पाप त्याच्या पत्रात टाका. गिरवीमध्ये येऊन भाषण करणाऱ्यांना सांगा गिरवीला दिलं काय, एकदा तुम्ही कागदपत्रांनिशी दाखवून द्या. खोटी आश्वासनं, गल्ली गल्लीत फांडी, विठ्ठल वार्डाला भांडणं, भवानी वार्डाला भांडणं, खालच्या आळी वरची आळी, तिथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी माणसं निर्माण केली आणि एकमेकाच्या मध्ये झुंजत ठेवली. बँकांची कर्ज, इलेक्शनला उभी केली, बँकांची कर्ज त्यांच्या डोक्यावर टाकली. या ठिकाणी अनेक गोष्टी, अशा ठिकाणी अनेक लोकांना नोकऱ्या दिल्या, त्यांना पगार 5,000, 10,000, 4,000 आणि 10 वर्ष काम केल्यानंतर घरी. कदम साहेबांना जर आपण खऱ्या अर्थाने गिरवीला श्रद्धांजली वाहत असेल तर आज तुम्हाला सचिन पाटलांच्या पाठीमाग, या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमाग आणि गिरवीला मी दिलंय, प्रामाणिकपणे सांगतो, मन लावून सांगतो, गिरवीने मला मतं दिली नाही तरी मी प्रामाणिकपणे गिरवीसाठी काम केलं. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला परत ह्यांच्याच पाठीमागे जायचंय गिरवीकरांना, तर मी तुम्हाला काय म्हणणार नाही. असंही म्हणणार नाही की तुम्ही मतं दिली नाही तर काम करणार नाही. मी प्रामाणिकपणे काम करेल. तुम्ही मतं द्या नाहीतर देऊ नका. फक्त एवढं लक्षात ठेवा, माणूस आहे, मन दुखावले गेलेले. एवढं सगळं काम विकासाचे आणून सुद्धा गिरवी परक्याचं ऐकून, दुसऱ्याचं ऐकून तिसऱ्याला मतं टाकती. तेव्हा या सगळ्या गिरवीकरांना मी सांगतोय की माझंही मन दुखावलं गेलं. एकदा तरी पदरामध्ये यश गिरवीकरांनी आशीर्वादाची फुलं टाकावी, एवढा आशीर्वाद मागण्याकरता मी आपल्याकडे आलो. हे तिन्ही उमेदवार आपले इथले स्थानिक आहेत, या मातीत जन्मलेले आहेत, आपली पोरं आहेत. पर यांना परक समजू नका, परक्याच्या नादाला लागू नका. ह्याच्यापेक्षा वेगळं मला काय तुम्हाला सांगायचं नाही. आणि मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं आता नगराध्यक्ष साहेब आहेत आणि आमदार साहेब आहेत, दोघं आपल्या भूमिका वाटते. मी पहिल्यांदा माईक हातात घेतलंय, मला पुढे जायचंय, तर मला परवानगी द्यावी अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.